सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो। या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणीवा कळतात। त्यामुळे आणखी अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगले यश मिळते, असे मत आमदार संजय केळकर यांनी 12वी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना व्यक्त केले। आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने सलग 13व्या वर्षी 12वी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 7 डिसेंबर पासून सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी श्री केळकर यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। ही सराव परीक्षा 7, 14, 21 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येत आहे। ब्राह्मण शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यम शाळा आणि दगडी शाळेजवळ महाराष्ट्र विद्यालय ही परीक्षा केंद्रे असून या परीक्षेत 1,500हून अधिक विद्यार्थी बसले आहेत। सराव परीक्षेचा निकाल व प्रमाणपत्र वितरण समारंभ 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पालकांच्या उपस्थितीत पार पडणार असून या प्रसंगी आमदार संजय केळकर यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल। श्री केळकर यांनी दोन्ही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली। या उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, गेली 13 वर्षे हा उपक्रम आम्ही राबवत आहेत। यात कोचिंग क्लास संघटनेचा देखील सहभाग असतो। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळत असल्याचे श्री केळकर म्हणाले। डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी म्हणजे गेली अनेक वर्ष, मला वाटते 19 वर्ष जरी झाली असतील, की 12वीच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि सायन्स यांना सराव झाला पाहिजे या हेतूने आम्ही या ठिकाणी त्यांच्या सराव परीक्षा घेतो। 4ही रविवार या सराव परीक्षेमध्ये हे विद्यार्थी सहभागी होतात, हजारो विद्यार्थी त्याच्यात सहभागी होतात आणि याच्यामध्ये कोचिंग क्लास संघटनेचा पण फार मोठा सहभाग असतो, त्यांचं सहकार्य असतं आणि या माध्यमातून जसं सरावानेच माणसाला यश मिळतं, तर या सरावाच्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये देखील यश मिळतं। या विद्यार्थ्यांना आज मी बघायला आलो होतो, भेटायला आलो होतो, त्यांच्या परीक्षेला कशी लिहितात ते बघायला आलो होतो। त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो।